नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी देवकर सर. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या मराठीमधील एक पाठ आपण पाहणार आहोत आणि त्या पाठामध्ये एका मुळाक्षराची ओळख करून घेणार आहोत. तर तुमच्यासमोर तुम्हाला एक चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये मोठे 2 चौकोन आहेत आणि वरच्या मोठ्या चौकोनाच्या बाजूने लहान लहान चौकोन आहेत. त्यामध्ये काही चित्र आहेत आणि सोबतच त्याच्या नावं पण दिलेली आहेत. या ठिकाणी त्या माणसानं एक दुकान मांडलेलं आहे आणि त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत आणि त्याच वस्तू तुम्हाला या छोट्या छोट्या चौकोनात दिसतील. ह्या सगळ्या वस्तू तुमच्या परिचयाच्या आहेत, म्हणजेच ओळखीच्या आहेत. तर सांगा बरं, हे चित्र कशाचं आहे? लहान चौकोनामधलं. बरोबर, कप. त्याच्या बाजूलाच काय केलं आहे? त्याचं नाव पण लिहिलेलं आहे आणि या नावामध्ये एक लाल रंगाचं अक्षर आहे बघा. ह्या लाल रंगाच्या अक्षरावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. असे पुढच्या नावातसुद्धा असे तुम्हाला अक्षर सापडणार आहे, त्याच्यावर ध्यान ठेवायचं आहे. आता बघा, पुढं एक चित्र आहे. कढई. इथंसुद्धा तशाच प्रकारचं एक लाल रंगातलं अक्षर आहे. कढई, ध्यान ठेवा. काकडी. ही काय? काकडी. याच्यात ह्या नावामध्ये 2 अक्षरं सारखेच आहेत लाल रंगाचे. हे चित्र आहे केळी. खाली नाव आहे केळी. इथं पण तशाच प्रकारचं एक लाल अक्षर आहे. हे काय आहे? हा टरबूज. टरबुजालाच काय म्हणतात? कलिंगड. इथं काय नाव आहे? कलिंगड. इथं पण तशाच प्रकारचं एक अक्षर तुम्हाला दिसतंय. पुढं बघा, ही आहे कैरी. आंबा लाल असतो, कैरी कच्ची हिरवी असते, ती आहे कैरी. इथं पण तशाच प्रकारचं अक्षर तुम्हाला दिसतंय. पुढं या कंगवा. या नावातसुद्धा तसंच एक अक्षर आहे. कुलूप. या नावातसुद्धा तसंच अक्षर तुम्हाला दिसतंय आणि वरच्या हिरव्या गोलातसुद्धा तुम्हाला तेच अक्षर दिसतंय. तुम्हाला माहिती आहे का हे अक्षराचं नाव काय? क. बघा, क. कप, क. कढई, क. काकडी, क. काकडी. 2दा क आलाय. केळी, क. कलिंगड, क. कैरी, क. कंगवा, क. कुलूप, क. आणि हा अक्षर आहे क. तर हे अक्षर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. काय अक्षर आहे? क. तर असेच आणखीन काही चित्र आपण पाहणार आहोत. बघा, या चित्रामध्ये सुद्धा तेच अक्षर आलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? हे बघा, क. काय म्हणलं आपण त्याला? क. बघा, सगळे चित्र बघा आणि त्याचे नाव बघा. तिथं पण आपल्याला हा क सापडणार आहे. आता आपल्याला क दिसलं का आपण त्याला गोल करणार आहे. बघा, इथं काय? क. क. कमळ, क. कढई, क. कार, क. कागद, क. कावड, क. कावळा, क. कुलूप, क. केळी, क. कोळीन, क. कंगवा, क. ते सगळे क आपण इथं गोल केलेले आहेत. ते काय सगळे? क, 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 क. ते क हे अक्षर लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं चला. आता या ठिकाणी बघा, इथं हिरव्या गोलामध्ये तोच क आहे आणि त्या खाली काही नावं दिलेली आहेत. त्या नावात आपल्याला असाच क शोधायचा आहे. इथं चित्र नाहीत पण नावं आहेत आणि त्या नावात हा क आपल्याला शोधायचा आहे. एक तुम्हाला शोधून दाखवला बघा. इथं पहिल्या नावात क तुम्हाला शोधून दाखवलेला आहे. बरोबर आहे. आता दुसरं नाव बघा, क नि स. इथंसुद्धा क आहे. इथं कपाळ. इथंसुद्धा क आहे. सकाळ, मधी क आहे. भाकर, भाकरीमध्ये मधी क आला आहे. बेडूक, शेवटला क आला आहे. कागद, क. पताका, शेवटला गेला आहे क. करवत, इथं क सापडला.
असे तुम्हाला भरपूर क क क वेगवेगळ्या नावात सापडतात. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्या घरी तुम्हाला कुठलाही पेपर सापडला, पुस्तकाचं पान सापडलं, त्याच्यावर असे नावं असणार आहेत आणि त्या नावामध्ये तुम्हाला जिथं जिथं क दिसल तिथं पेनानं किंवा पेन्सिलीनं त्याला गोल करायचं आणि गोल करताना काय क क क असं म्हणत राहायचं. तुम्हाला त्या पानावर जेवढे क सापडतील तेवढ्या कला गोल करायचा आणि गोल केल्यानंतर त्या पानाचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा. मग मला कळेल तुम्हाला कळाला का नाही. ते कराल ना का? लागा कामाला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.